मागच्या युनिटमध्ये आपण पाहिलं की विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणारे कंडक्टर किंवा वाहक. आज आपण विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणारे मंद वाहक किंवा ज्याला बॅड कंडक्टर असं म्हणतात किंवा विरोधक असं म्हणतात. तर असे मंद वाहक कोणते आहेत आणि त्यांचा इलेक्ट्रिसिटीमध्ये काय उपयोग होतो ते पाहणार. विशेषतः विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणारे जे मंद वाहक आहेत किंवा बॅड कंडक्टर आहेत आणि ज्यांचा वापर करून जास्तीत जास्त विद्युत साधनामध्ये उपयुक्त असणारे हे जे मंद वाहक आहेत त्यामध्ये प्रामुख्याने टंगस्टन आणि नायक्रोम या दोन धातूंचा समावेश होतो. तर पहिला पाहूया आपण टंगस्टन. टंगस्टन हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. कुठं वापर करतो आपण? तर बल्ब जे आहे त्या बल्बच्या आतमधलं जे फिलामेंट असतं हे फिलामेंट टंगस्टनचं असतं. त्यामुळं या टंगस्टन धातूचा वापर हा सर्रास होताना आपल्याला दिसून येतो. या धातूचा जो विलय बिंदू आहे हा 3400 अंश सेल्सिअस एवढा उच्च असतो. म्हणजे 3400 डिग्री सेंटीग्रेड तापमानानंतर तो वितळायला सुरुवात होतो. एवढं उच्च तापमान असतं आणि त्यामुळं तो किती जरी गरम झाला तरी त्या ठिकाणी तो वितळत नाही असं आपल्या लक्षात येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त जर हीट झाली तरच तो काय होणार, ती तार तुटणार किंवा वितळणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची जी तन्यता शक्ती आहे ही चांगली आहे आणि यांत्रिक क्षमता सुद्धा चांगली आहे. तन्यता हा गुणधर्म असल्यामुळं अगदी बारीक पातळ तार देखील बनवता येते. तुम्ही जर फिलामेंट मधलं बल्ब मधलं जर फिलामेंट पाहिलं तर अगदी पातळ असतं. आपल्या केसासारखे असे ते फिलामेंट त्याचे असते तार. जे एवढी पातळ तार याची टंगस्टनची तयार करता येते. म्हणजे तन्यता हा गुणधर्म चांगला असल्यामुळे बारीक तारा तयार होता येतात आणि त्यापासून ते फिलामेंट बनवता येतात. त्याची यांत्रिक शक्ती किंवा टफनेस सुद्धा चांगला आहे, मेकॅनिकल स्ट्रेंथ. या धातूचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेस हा थंड असतो त्यावेळेस तो लवचिक असतो आणि ज्यावेळेस गरम होतो म्हणजे आपण स्विच चालू केला, ते फिलामेंट चालू झालं, बल्ब चालू झाला, तर त्यावेळेस त्याचे जे मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे किंवा टफनेस जी आहे ही एकदम जास्त असते किंवा तो गरम झाल्यानंतर धातू एकदम कठीण होतो. काही काही असे धातू असे असतात की ते गरम झाल्यानंतर लवचिक होतात आणि थंड असताना काय असतात, कठीण असतात. याचं उलट आहे, गरम झाल्यानंतर हा कठीण होतो आणि थंड असताना लवचिक असतो. यापासून अति बारीक तारा तयार करतात तन्यता गुणधर्म असल्यामुळं. मात्र एक गोष्ट आहे, टंगस्टनवरती हवामानाचा किंवा उघड्या वातावरणाचा, ऑक्सिजनचा ताबडतोब परिणाम होतो. उघड्या वातावरणातील ऑक्सिजनमुळे त्याच्यावरती ऑक्सिडेशनची क्रिया होते आणि त्यामुळे याचा उपयोग उघड्यावरती न करता जर आपण फिलामेंट घेतलं आणि त्याचं जर उघड्यावरती जर आपण ते चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते फिलामेंट ऑक्सिडेशन त्याची क्रिया होऊन ते खराब होण्याची शक्यता आहे किंवा जळण्याची शक्यता असते आणि त्याच्यामधून पाहिजे त्याप्रमाणे इफेक्ट देखील मिळत नाही. म्हणून याचा वापर जो आहे हा बल्बमध्ये बंदिस्तपणे केला जातो. आणि बल्बमधल्या फिलामेंट बरोबरच फ्लोरोसेंट ट्यूबलाइट जे आहे त्या फ्लोरोसेंट ट्यूबलाइटचं फिलामेंट देखील टंगस्टन पासूनच बनवलेलं असतं. त्याचबरोबर काही व्हॉल्वमधील इलेक्ट्रोड जे आहेत हे टंगस्टनचे बनवलेले असतात. त्याचा विशिष्ट विरोध जो आहे हा जास्तीत जास्त असतो, रेजिस्टन्स जास्त असतो. तर हा झाला टंगस्टन. दुसरा धातू आहे नायक्रोम. नायक्रोमचा वापर देखील जेवढी उपकरणं विद्युत प्रवाहाच्या उष्णताजन्य परिणामावरती कार्य करतात अशा सर्व उपकरणामधल्या जे हिटिंग एलिमेंट आहेत, कॉईल आहेत, ह्या नायक्रोम पासून बनवलेले असतात. म्हणजे हिटिंग एलिमेंट उष्णताजन्य परिणामावरती चालणाऱ्या उपकरणामध्ये हिटिंग एलिमेंट बनवण्यासाठी नायक्रोम हा धातू वापरतात. तर बल्बमधील फिलामेंट बनवण्यासाठी टंगस्टन हा धातू वापरतात. तर हे दोन्ही धातू सर्रासपणे जास्तीत जास्त
व्यवहारामध्ये इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये वापरला जातो. तर नायक्रोम हा एक मिश्र धातू आहे. त्याच्या नावामध्येच आहे पहा, नायक्रोम म्हणजे निकेल आणि क्रोमियम हे दोन धातू एकत्र केले जातात आणि यांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं, म्हणून त्याला नायक्रोम असं नाव दिलेलं आहे. तर यामध्ये 75% निकेल असतं आणि 20% क्रोमियम असतं. म्हणजे या दोन धातूंचा भाग 95% आहे आणि राहिलेलं जे 5% आहे त्यामध्ये 3% लोखंड किंवा आयर्न असतं आणि 2% मॅंगनीज असतं. असं 100% ह्या सगळ्या धातूंचं मिळून हा एक धातू तयार होतो, त्याला नायक्रोम असं बोलला जातो. म्हणजे निकेल, क्रोमियम, लोखंड आणि मॅंगनीज या धातूंचं एकत्रीकरण करून हा नायक्रोम धातू तयार होतो. तर या नायक्रोम धातूमधून ज्यावेळी इलेक्ट्रिक प्रवाह वाहतो किंवा करंट वाहतो तेव्हा तो गरम होऊन जास्त उष्णता देऊ लागतो. विरोधकच आहे. त्यामुळं तुम्ही स्विच चालू केला, समजा एक शेगडी आहे किंवा इस्त्री आहे, स्विच चालू केल्यानंतर ते गरम होऊ लागते, शेगडी किंवा इस्त्री गरम होते किंवा गिझरमध्ये त्या ठिकाणी पाणी गरम होतं, म्हणजे हिटिंग एलिमेंट ते गरम होतं. म्हणजे स्विच चालू केल्या विद्युत प्रवाह जेव्हा त्याच्यातून व्हायला सुरुवात होते तेव्हा त्या विद्युत प्रवाहास मोठ्या प्रमाणात विरोध होतो, कारण याचा विरोध जास्त आहे हिटिंग एलिमेंटचा किंवा या धातूचा विशिष्ट विरोध जास्त आहे. त्यामुळे त्या करंटला तो अपोज करतो, विरोध करतो आणि त्यामुळे इतका विरोध करतो की तो गरम होऊ लागतो आणि गरम होऊन त्याच्यातून उष्णता बाहेर पडते. तर अशा पद्धतीने याच्यातून करंट वाहत असताना तो विद्युत प्रवाहाला विरोध करतो आणि तो गरम होतो आणि जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला उष्णता मिळते. उपयोग जो आहे नायक्रोमचा, इलेक्ट्रिक स्टोव, इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, रूम हीटर असेल, इलेक्ट्रिक केटल, हॉट प्लेट, टोस्टर, गीझर, ओव्हन, इलेक्ट्रिक फर्नेस किंवा भट्ट्या ज्याला आपण म्हणतो, या सगळ्यांमध्ये म्हणजे जेवढी उपकरणं विद्युत प्रवाहाच्या उष्णताजन्य परिणामावर कार्य करतात त्या सगळ्या उपकरणामध्ये जे हिटिंग एलिमेंट आहे हे नायक्रोम पासून बनवलेलं असतं. या धातूचा एक मुख्य गुणधर्म म्हणजे याची तन्यता शक्ती चांगली आहे, यांत्रिक क्षमता देखील चांगली आहे. हा जास्त उष्णता सहन करण्याची क्षमता आहे. जे किती जरी गरम झाला तरी हा सहजासहजी मेल्ट होत नाही किंवा तुटत नाही. त्याचबरोबर याचा जो विलयबिंदू आहे हा देखील जास्तीत जास्त असतो. हा टिकाऊ असतो. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स याचा कमी कमी असतो, परंतु विशिष्ट विरोध मात्र या धातूचा जास्त असतो. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीमध्ये वापरण्यात येणारे हे प्रमुख मंदवाहक किंवा बॅड कंडक्टर आहेत टंगस्टन, नायक्रोम. याच्या व्यतिरिक्त अजून जे काही आहेत ते देखील आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील, नोटिफिकेशन्स मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला नवीन तुमच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि फॉरवर्ड करा. तर हे टंगस्टन आणि नायक्रोम ह्या टिपा स्वतंत्रपणे विचारले जातात. टिप लिहा टंगस्टन किंवा टिप लिहा नायक्रोम, किंवा टंगस्टन या धातूचे गुणधर्म लिहा, नायक्रोम या धातूचे गुणधर्म लिहा, असा देखील प्रश्न येईल. टंगस्टन या धातूचे उपयोग लिहा, नायक्रोम या धातूचे उपयोग लिहा. ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो. इलेक्ट्रिक लॅम्पमध्ये किंवा बल्बमध्ये किंवा विजेच्या दिव्यामध्ये टिंबटिंब हा धातू वापरतात किंवा टिंबटिंबचं फिलामेंट असतं तर टंगस्टन. इलेक्ट्रिक आयर्नमध्ये टिंबटिंब या धातूचं हिटिंग एलिमेंट असतं नायक्रोम. तर अशा पद्धतीचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येतील, जोड्याला प्रश्न येतील. नायक्रोम हा धातू कोणकोणत्या धातूपासून एकत्र करून मिश्र धातू बनवला जातो, तर त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे निकेल, क्रोमियम, लोखंड, मॅंगनीज. तर अशा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे छोटे छोटे एका वाक्यातले देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे दोन जे धातू आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, हे सर्वांनी व्यवस्थितपणे लिहून घ्यावे.